आज प्रशांत कांबींच्या घरी गेलो. राजेंद्रनगर झोपडपट्टीत राहणारा हा क्रांतिकारक मी बघितला. खूप भयानक संघर्ष आहे. एक छोट्याशा झोपडीमध्ये तो राहतोय. या झोपडपट्टीमध्ये बाबासाहेबांचे लेकरं राहतात. तसं प्रशांत कांबी याची जात कोळी आहे. महाराष्ट्रात एसबीसी मध्ये येतात आणि कर्नाटकमध्ये एससी मध्ये येतात, म्हणजे दलितच आहे. कोल्हापूर आणि कर्नाटक हे जवळजवळ असल्यामुळं तो दलितच आहे, आदिवासी आहे. त्याच्याच विचाराची पत्नी त्याला मिळाली, चळवळीतून मिळाली. प्रेमविवाह झालाय. आरती ताई त्यांचं नाव आहे, आमच्या ताईचं. मराठा समाजाची आणि खूप वैचारिक आहे. तिची मांडणी ऐकल्यानंतर मी थक्क झालो. नवरा प्रकाशक आहे, चळवळीमध्ये अग्रेसर आहे. जवळपास 2.25 लाख शिवाजी कोण होता हे पुस्तक वितरित केलंय आणि तेवढेच लोक त्यांच्या संपर्कात आहेत. मी बसलो होतो, अनेक फोन आले, विचारपूस करत होते. त्यावेळेस मला कळालं की हे दिसतंय तसं व्यक्तिमत्व नाही. अफाट उंचीचं क्रांतिकारक व्यक्तिमत्व आहे. बनंग आयुष्य जगतोय. क्रांतीची भूक आहे आणि क्रांतीची भूक असल्यामुळं तो असणारा आपला झुंज देतोय. त्याला माहित आहे या रस्त्यावर संघर्ष आहे, या रस्त्यावर आंदोलन आहे आणि या रस्त्यावर त्या ठिकाणी एक ना एक दिवस घात आहे. या सगळ्याची जाणीव असणारा प्रशांत कांबी झुंज देतोय, लढतोय. प्रश्न हा पडतो, आज मी जे चित्र बघितलं ते अवाक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन आणि त्याच्या बाजूलाच ही राजेंद्रनगर झोपडपट्टी. आजपर्यंत कोणताच मायचा लाल झोपडपट्टीत पोहोचण्याची हिंमत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. कुणी पोहोचूही शकत नाही, असा कुणी जन्माला नाही. पण त्याला शिव्या दिल्या. आई रडतीये, एकटा पोरगा आहे, बाप लहानपणीच गेले. मला त्याने एक पुस्तक दिलं, स्वतःचं चरित्र आहे आणि त्या कव्हरवरती त्याचा आणि त्याच्या बहिणीचा लहानपणीचा एक फोटो रेखाटलेला आहे आणि त्यांच्या पाठीशी भंगाराचं पोतं आहे. आणि त्यांनी सांगितलं, भंगार वेचण्यापासून आम्ही कामं केले, संघर्ष तावापासूनचा आहे. माझं हे चरित्र खूप भयंकर आहे. साध्या सरळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि मी ते वाचणार आहे. आई सुद्धा त्या ठिकाणी टेन्शन मध्ये आहे. गोविंद पानसरेचं उदाहरण तिच्या डोळ्यासमोर आहे. माणूस मारलाय, पोलीस संरक्षण होतं, धमक्या येत होत्या, तरी सुद्धा सरकारने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि शेवटी कोणत्या विचारधारेचे माणसं या केसमध्ये अटक झाले हे संपूर्ण देशाला माहित आहे. आणि म्हणून शेवटी माझ्या मुलाचा सुद्धा पानसरे होऊ शकतो ही तिला वाटायला लागलेली भीती आहे. म्हणून ती रडते आणि म्हणते की मी माझ्या लेकाला आयुष्यात कधी पाठीवर साधा थाप सुद्धा मारली नाही, शिवी सुद्धा दिली नाही आणि या आमदारांनी जीवे मारण्याची धमकी दिली असं म्हणून म्हणून रडते. भोळी आहे, भाबडी आहे, चळवळ माहिती आहे तिला. त्यातून सुद्धा ती म्हणते इथं येऊन तर दाखव. हे तिच्यात जिगर आहे. आणि म्हणून काही झालं तरी लढणारी माणसं टिकले पाहिजेत, यासाठी मी आज त्या ठिकाणी गेलो. मी भेटल्यानंतर सगळं वास्तव बघितलं, ऐकलं. अतिशय आक्रमक चेहरा आहे, क्रांतिकारक आहे, झुंज देतोय आणि त्याचा सार्थ अभिमान आहे की चळवळीत असे त्यागी आणि डेडिकेशन देणारे तरुण निर्माण झाले पाहिजेत. आणि ते तरुण मला दिसलेत.
प्रशांत कांबीच्या रूपाने. त्यानंतर SP ऑफिसला गेल्यावर कुमार नावाचे IPS अधिकारी हे आमच्यासमोर मोठं समुपदेशन करत होते. कायद्याची शिकवण देत होते. आणि अशा शिव्या जर तुम्ही मलाही दिल्या, तरीही साधी NC दाखल होणार आहे, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. सायबरचा, 666A चा ते अर्थ समजून सांगत होते. त्यांचं ऐकल्यानंतर माझा तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मी म्हटलं, बाबा हो, प्रशांत कांबीला शिव्या दिल्या, 666A तुमचं ठीक आहे. पण त्याच्या बायकोनी काय केलं होतं? त्याच्या आईने काय केलं होतं? त्यांचा विनयभंग झालाय की नाही? समाजकंटक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे बोललं गेलं, की ते काय तुझ्या आईचे जे बोललं, तो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? मग हे समाजकंटकीय कृत्य नाही का? त्या ठिकाणी बोललं गेलं, की तुझ्या घरी माणसं पाठवतो, तुझी जीभ हसडतो, तुझ्या घरी 100 लोक पाठवतो, मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न केला. हे दंगल घडवण्याचं षडयंत्र नाही का? पानसरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. पानसरे हा साधासुद्धा माणूस नव्हता. आणि त्यांना त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये काही बोललं गेलं, त्यांना अरतुरं बोलणं गेलं, त्यांच्याकडे तुला पाठवतो असं बोलणं गेलं, तरी सुद्धा हा दंगल भडकवणारा गुन्हा होत नाही. नाही, या जाग्यावर जर दलित असता, मुस्लिम असता, आदिवासी असता आणि असा कॉल त्यांनी केला असता, तर किती वेळात NIA आलं असतं, ATS आलं असतं, त्याच्या घराचं कोम्बिंग केलं असतं, त्याच्या मोबाईल ताब्यात घेतला असता, हे किती वेळा केलं असतं. विद्रोही कविता जर सोशल मीडियावर लिहिली तर पोलिस त्यांना उचलून न्यायला लागलेत. सरकारच्या विरोधात एखादी पोस्ट लिहिली तर पोलिस त्यांना उचलून न्यायला लागलेत. टिपू सुलतान असेल, असं अनेक प्रकारचे काही स्टेटस ठेवले तर पोलिस त्यांना उचलून न्यायला लागलेत. हे एकदम फास्ट होतं. चंद्रशेखर बावनकुळेच्या विरोधात पत्रकार बोलला म्हणून पत्रकारावर गुन्हा सुद्धा एका मिनिटात दाखल होतो. महाराष्ट्राने ऐकलं प्रशांत कांबीचं जे काही घडलं, त्याच्यात गुन्हा दाखल होणार नाही. हे जर कुमार IPS म्हणत असतील, तर आमदार, खासदार, मंत्री, गृहमंत्री यांचा किती दबाव आहे या केसमध्ये हे तुम्हाला समजेल. आणि म्हणून मी आज खूप उद्विग्न अवस्थेमध्ये तिथून आलो, की अशा घटनेत सुद्धा पोलीस सोबत नसतील तर प्रशांत कांबी आज ना उद्या या सगळ्यांच्या रडारवर येईल. एक शृंखलाच होती. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर आणि आता पुन्हा मुंडकं वर काढलंय त्या सगळ्या प्रक्रियेने आणि प्रशांत कांबी रडारवर आलाय. कोरटकर, कोशियारी, छिंदम हे लोक बोलतात, कुणीच बोलत नाही. आज के शिवाजी नरेंद्र मोदी नावाचं पुस्तक जय गोयलनी लिहिलं. तो गोयल आहे आणि हा कांबी आहे, हा फरक आहे. जय गोयलला कोणी फोन लावणार नाही. शिवाजी नावाने अनेक संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, अनेक प्रकारचे पुस्तकं आहेत, दगलबाज शिवाजी आहे. पण प्रशांत कांबी जो टार्गेट झालाय तो असाच झाला नाही. त्याला ठरवून टार्गेट केलेलं आहे. तुझ्या पत्नीला, तुझ्या आईला जी शिवी संजय गायकवाडने दिली, त्याला याचं सुद्धा माहिती आहे की त्याची पत्नी सुद्धा एक कार्यकर्ता आहे. ती कम्युनिस्टाच्या एका विद्यार्थी संघटनेची विंगची अध्यक्ष आहे. मोठी संघटना आहे त्यांची. हे तिला माहिती कोणी दिली कोल्हापूरहून या बुलढाण्याच्या आमदाराला? कुठंतरी काहीतरी शिस्त आहे. आता तुम्ही म्हणता काय शिस्त आहे, काय शिजत असेल? सरळ आहे. अशोक खरातचं प्रकरण कुठे आहे? आज त्या प्रकरणाची स्थिती काय? 39 आमदाराच्या इन्क्वायरीचं झालं काय? दीपक केसरकरची इन्क्वायरी होणार होती.
ह्याने धमकी दिली की बाबा तुम्ही त्या ठिकाणी मला जर उचललं तर मी सगळ्यांची नावं सांगेन. त्याच्यानंतर त्याला काही उचललं नाही. रुपाली चाकणकरचं काय झालं? या केसमधला मुख्य साक्षीदार उपाध्यक्ष ट्रस्टचा 4-5 वेळेस त्याची इन्क्वायरी होती आणि त्याला उचलण्याची वेळ आली की त्याचं पत्नीचं आणि मुलाचं समृद्धी महामार्गावर काय होतं त्याचा प्रश्न सुरू होताच, आमदाराचा प्रश्न सुरू होताच संजय गायकवाडचं स्टेटमेंट येतं. वर्गीकरणाचं आंदोलन राज्यव्यापी होतंय, सरकार घेरलं जातंय आणि अशा वेळेस वेळ घालायचा असेल तर संजय गायकवाड सारखं बाहुलं मैदानात उतरावं लागेल. क्रिया यांनी करायची, प्रतिक्रिया आम्ही द्यायची, हा कायम ठरलेला खेळ आहे. अजित पवारच्या हत्याकांडाची चर्चा, आत्मघाताची चर्चा, अपघाताची चर्चा, जे तुम्हाला वाटेल ते ऐरणीवर आली होती. बेंगलोरला कर्नाटकमध्ये FIR दाखल झाला, महाराष्ट्रात दाखल झाला नाही. आणि त्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली की काय झालंय बाबा. ती चर्चा दाबण्यासाठी अशोक खरात प्रकरण बाहेर आलं आणि जसं अशोक खरात प्रकरण बाहेर आलं तसं अजित पवारचं प्रकरण गायब झालं. अजित पवारचं प्रकरण करणारे रोहित पवार सुद्धा आता अजित पवारच्या प्रकरणावर बोलत नाहीत. त्यांनी अशोक खरातच्या प्रकरणात सुद्धा इंटरेस्ट घेतला आणि आता प्रशांत कामीच्या प्रकरणात तर 28 तारखेला बुलढाण्याला जाण्याचा सुद्धा त्यांनी इशारा दिला. पण ते आता अजित पवारच्या प्रकरणावर बोलत नाही. त्यांचा पक्ष जो आहे तो BJP सोबत कसा आहे हे आता महाराष्ट्रापासून लपून राहिलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिका आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिका, यांनी मारल्यावर करायचं, त्यांनी रडल्यावर करायचं, यांनी क्रिया करायची, त्यांनी प्रतिक्रिया द्यायची आणि मीडियामध्ये सातत्याने तेच चालणार. माझ्यासारख्या संवेदनशील कार्यकर्त्याला प्रश्न पडलाय की मीडिया ट्रायल 4 दिवस चलन, पुन्हा नवा मुद्दा जन्म घेईल. घेतलाच, कालच एका मुद्द्याने जन्म घेतला. मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे आणि पुन्हा हा मुद्दा मागे पडेल. पण रडारवर आलेला प्रशांत कांबीला कोण वाचवणार आहे? तो तर रडारवर आलाय. इथल्या सनातन मानणाऱ्या, कर्मठ धार्मिक संघटना मानणाऱ्या विंग्सच्या रडारवर आलाय. आता त्याला वाचवायचं कसं आणि त्याचं असणारं सुरक्षेच्या संदर्भातलं धोरण काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. म्हणून 39 आमदाराला वाचवायचं असेल तर संजय गायकवाडला बोलावं लागेल, अशीच एकंदरीत स्थिती याच्यामध्ये दिसते. म्हणून हे सहज घडलेलं नाही. असाच संजय गायकवाड काय आमदार झालेला नाही. संजय गायकवाड सुद्धा एक राजकारणी, धूर्त राजकारणी, एवढ्या वेळेस निवडणुका निवडून येणारा माणूस असाच सहज बोलणार नाही. राजकीय स्टेटमेंट आहे, राजकीय षडयंत्र आहे आणि दिशाभूल करण्यासाठी घेतलेलं हे पाऊल आहे. याच्या मागं कोण आहे? गुन्हा दाखल होत नाही म्हणजे गृहमंत्री. याच्या मागं कोण आहे? तर त्यांचा नेता आहे आणि सुनियोजित केलंय. त्याच्यामुळे आश्चर्य वाटतं की IPS अधिकारी म्हणतो मला जरी शिव्या दिल्या मोबाईलवर तर गुन्हा दाखल होणार नाही. पण आता NIA, UAPA, हा UAPA इथं का लागत नाही? हे दंगल घडवणारं प्रकरण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारं प्रकरण आहे. मग इथं दंगल घडणारं कलम UAPA का लागत नाही, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडतो. आणि शेवटी या सगळ्याच स्थितीमध्ये गॅस तुटवडा, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न ऐरणीवर आहेत. याच्यावर तुम्ही बोलायचं नाही. तुम्ही संजय गायकवाड काय बोलला याच्यावर बोलायचं, तेच बघायचं. आम्ही जे दाखवू ते बघायचं ना, आम्ही जे करू त्याच्यावरच व्यक्त व्हायचं. अशी एकंदरीत राज्यभर स्थिती निर्माण झालेली. सत्ताधारी आणि विरोधक
कोण आहेत हेच कळायला मार्ग नाही. नारी शक्ती रस्त्यावर आली आणि नारी शक्तीला अडवणारी महिला समोर आली. त्याच्यानंतर नारी शक्ती गायब झाली आणि संजय गायकवाडची ही कूटनीती पुढं आली. त्याच्यामुळे आता नारी शक्ती चर्चेत राहणार नाही. वाईट याचं वाटतं की आरतीताई ही कांबींची पत्नी मराठा समाजाची हो, जिजाऊची लेक आहे आणि अस्सल मराठा आहे. ती भाषा वापरली जाते 96 कुळी मराठा, अशी मराठा लेक आहे ती जिजाऊची. आणि संजय गायकवाड या लेकीला शिव्या देतात. वाईट वाटतं. जिजाऊच्या लेकीला शिव्या दिल्यात आणि जिजाऊची लेक शिवा खाते आणि मावळे मात्र शांत आहेत. हे किती गंभीर आहे. जे आपण काय करायला निघालोत याचं सुद्धा भान राहिलेलं नाही. नीलमताई गोरे सारख्या महिलेचं स्टेटमेंट ज्या आंबेडकरी चळवळीतून आलेल्या आहेत, त्या जर पाठराखण करण्यासारखं स्टेटमेंट देत असतील तर दुर्दैव आहे. झोपडपट्टीत गेल्या होत्या सोलापूरच्या ज्योतिताई वाघमारे. आमच्या समाजाची एक खासदार झाली याचा खूप अभिमान वाटला होता. पण प्रशांत कांबीवर एकही शब्द आमच्या ज्योतिताई वाघमारे यांनी काढला नाही. पक्षाचा शिष्टकार, त्याचा प्रोटोकॉल, नेता हे किती महत्वाचं असतं ते कळालं. किती मोठं पद असलं तरी गुदमरून जगणं हे अवघड आहे. आणि असंच असेल तर कुणाला काहीही मिळवता येईल, त्यात काही मोठी गोष्ट नाही. पण त्यासाठी इमान, विचारधारा विकावं लागते, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. शेवटी प्रशांत कांबीला न्याय मिळालेला नाही. साधी NC दाखल झालेली, त्याचा जीव धोक्यात आलेला आहे. शत्रू उभा राहिलेले आहेत. धमक्यांचे फोन येत आहेत. आंदोलन होईल, 4 दिवस चर्चा होईल, बुलढाण्यांचं आंदोलनाची घोषणा, तिथं टेन्शन वाढल. त्याच्यानंतर काय? हे सगळं आंदोलन गृहमंत्र्याच्या दालनापर्यंत गेलं तर त्याला अर्थ आहे. कारण खोडावर घाव घातल्याशिवाय त्या ठिकाणच्या असणाऱ्या फांद्या ठीक होणार नाहीत, हेच वास्तव आहे. पण खोड सोडून फांद्याकडे जाणं हे असणारं दिशाभूल करणारं प्रकरण आहे. रोहित पवार सारख्या नेत्याने गृहमंत्र्याला घेरलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये जे काय ते वास्तव आहे. पण अजित पवार असो की कुणी असो, कोणत्याच प्रकरणात आम्ही बोलायचं नाही अशी स्थिती झालेली आहे. मी अपेक्षा करतो की अजित पवारचं काय झालं ते सांगा. अशोक खरात प्रकरणातल्या 39 आमदाराचं काय झालं ते सांगा. हेच प्रश्न आपल्याला चालू ठेवावं लागतील. गॅस तुटवड्याचं काय झालं ते विचारावं लागेल. हे जे काही नवे प्रश्न समोर येऊन उभा राहिलेत त्यावर विचारावं लागेल. नाहीतर ते रोज एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करतील आणि आपल्याला गुंतून ठेवतील. हा गुंतून ठेवण्याचाच प्रकार आहे, दुसरा तिसरा काही नाही. शेवटी ही प्रवृत्ती आहे आणि तिला पोलिसांनीच नीट केलं पाहिजे. असं होत तर चळवळी मोठ्या केल्या पाहिजेत, तरच त्या ठिकाणी निभावं लागणार आहे. अन्यथा प्रशांत कांबीसारखा गरीब क्रांतिकारक जो काय आज रडारवर आलाय त्याला कोणी वाचू शकत नाही. मी आज भेट घेतली आणि ताकद दिली की मी सोबत आहे, सोबत राहील, आंदोलनात साथ देईल, याच्यात दुमत नाही. पण आमदार असलेल्या या सगळ्यांना काहीच होणार नाही, हाच एक संदेश कोल्हापूरच्या पोलिसांनी दिला. आज मी त्यांच्या घरी गेलो, पोलीस SP ऑफिसला गेलो, मीडियांचा रवैया बघितला, सगळ्या गोष्टी बघितल्या आणि कळालं की काही खरं नाही, काहीच खरं नाही. नावाला मूलभूत हक्क आणि अधिकार राहिलेत. ना अभिव्यक्तीचं अस्तित्व ठेवलंय, ना लेखन अधिकाराचं अस्तित्व ठेवलंय. आता फक्त घोषित आणीबाणी आणि भयभीत करणारी परिस्थिती. कधीही कुणाचा फोन वाजू शकतो आणि कधीही कुणाच्या आईमाई काढली जाऊ शकते. कारण आमच्या कोल्हापूरच्या IPSचं म्हणणं आहे की शिवी दिल्यावर गुन्हा दाखल होत नाही. माहीत नाही, पण
नव्या तरुणांना आता लढायला खूप अडचण येणार आहे. काय शिक्षण आहे, 1ली पास 4थी पास संजय गायकवाडचं. कशाला सुशिक्षित तरुणांना खरोखर मी दोष देतो की तुमच्या अशा वागण्यामुळे हे असे लोक इथं बसलेत. आणि मग अपेक्षा बाळगायची कुणाकडून, हाच प्रश्न आहे. नाही राहिली अपेक्षा. सुशिक्षित तरुणांनो, तुम्ही राजकारणापासून लांब राहा. आणि मग हे गाढवं माकडं दरबार भरतील आणि गाढवाचं आणि माकडांचं दरबार भरलेलं व्यवस्था राज्य चालवतील. काय आउटपुट निघणार आहे आणि काय इनपुट निघणार आहे, जागतिक स्तरावर परराष्ट्र धोरण काय निर्णय घ्यायचा हेच जर कळत नसेल, जी साहेब हा साहेब म्हणून जर जगायचं असेल, तर काय त्या देशाचं अस्तित्व राहिलं आणि काय त्याची गरिमा राहिली. आमदार जर टपुऱ्यासारख्या शिव्या द्यायला लागले, चावड्यावर बसल्यासारखं बोलायला लागले, आया बहिणी काढायला लागले, कोणता काळ आहे, आज कोणत्या युगात आपण आहोत, या आईचा जमाना जग कुठं चाललंय आणि आपण कुठं चाललोय. हजारो वर्ष पाठीमाग आहेत आणि हे सुशिक्षित तरुणांमुळे होत आहे. ते पुढे येत नाहीत, हा विषय थांबत नाही. त्याशिवाय गुन्हे दाखल होणार नाहीत. नवीन BNS ऍक्ट आहे, चौकशी शिवाय काही होणार नाही. मोठे प्रश्न आहेत. वकिलांनो, पुढे या, खल करा, UAPA लावा, कोर्टातून काही करा, पण धडा शिकवा. नाहीतर प्रशांत कामही रडारवर आलाय, त्याला वाचवावं लागेल. मी भेटलोय, हालाकीची परिस्थिती आहे, पण जिद्द आहे, डेडिकेशन आहे, त्याग आहे, सलाम आहे. त्यानिमित्ताने आव्हान करतो, बाबा होई चालत राहील. चर्चेत राहतील मुद्दे, मीडियात राहतील मुद्दे, दबतील, षड्यंत्रावर षड्यंत्र होत राहतील. पण या निमित्ताने सगळ्यांच्या सेल्फ्या, वॉल, सोशल मीडियावर शिवाजी कोण होता या पुस्तकाने भरल्यात. ही क्रांती आहे. सोपं काम केलंय संजय गायकवाडने. खरं तर त्याला आभार सुद्धा मानलं पाहिजे. लोक पुस्तक वाचायला लागलेत. मी सगळ्यांना आवाहन करतो, प्रत्येकाच्या घरात हे पुस्तक ठेवा. आपल्या पिढीला, नव्या पिढीला समजून सांगा. 4-4, 5-5 वेळेस वाचा, तरच ते कळणार आहे. ते एकदा पुस्तक वाचलं की मग मनुवादी तुमच्या डोक्यात दुसरं काही घालू शकत नाहीत. हे पुस्तक एकदा ह्याने बंद केलं मनुवाद्यांनी की मग ते स्टोऱ्या रचायला तयार झाले आणि पाहिजे तसे महापुरुष तोडून मोडून सांगायला तयार झाले. रयतेचे राजे होते, शेतकऱ्यांचे राजे होते, महिलांचे राजे होते, 18 पकड जातीचे राजे होते. हेच आहे शिवाजी कोण होता या पुस्तकात. बाप माणूस बापाला, आपल्या बापाला जसं बोलतो तसंच बोललेलं आहे. शिवाजी नावाने काय काय नाही या देशात. जय गोयलला बोलू शकतंय कोण? आज के शिवाजी, नरेंद्र मोदी लावू शकतंय फोन? नाही लावू शकत. इंटरनेटवर टाकलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदीच्या तोंडाचा अर्धा फोटो आलाय. ही विटंबना नाही? अनेक वेळा विटंबना केली, पण हे बोलत नाहीत. मुळात यांना सगळं कळतंय, सगळं सोंग घेतायत. त्यांनी फक्त डायव्हर्ट केलाय मुद्दा, दुसरं काय नाही. नसतं केलं तर दीपक केसरकरांची इन्क्वायरी आतापर्यंत झाली असती.
विरोधकांनी थोडे सावध पावलं टाकावेत, ट्रॅपमध्ये फसू नये. चला, अजित पवारचं काय झालं ते विचारा, अशोक खराचं काय झालं ते विचारा, इपिस्टिन फाईलचं काय झालं ते विचारा, वर्गीकरणाचं काय झालं ते विचारा. गॅस तुटवड्यामध्ये लोक डोके फोडतायत, मरतायत उन्हात उभा राहून, त्याचं काय झालं ते विचारा. हे प्रश्न विचारावे लागतील.